नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत 4 एप्रिल 2026 चे चालू घडामोडी. हे सर्व प्रश्न महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व भरतींमध्ये विचारले जाऊ शकतात. तर संपूर्ण व्हिडिओ बघायचे. सुरुवात करूया मित्रांनो. प्रश्न पहिला, 4 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर 4 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय भूमिखान जागरूकता दिवस हा साजरा केला जातो मित्रांनो. जे की लँडमाइन्समुळे होणाऱ्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2, हा दिवस कोणत्या संस्थेद्वारे प्रोत्साहित केला जातो? तर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघ या संस्थाद्वारे प्रोत्साहित केला जातो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 3, भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत संरक्षण करार केला? भारताने अलीकडे फ्रान्स या देशासोबत संरक्षण करार केलेला आहे. संरक्षण तंत्रज्ञान आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. अतिमहत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो, नोट करून घ्यायचे. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या क्षेत्रात भारताने नवीन डिजिटल उपक्रम सुरू केला आहे? तर भारताने शिक्षण क्षेत्रात नवीन उपक्रम हे सुरू केलेलं आहे, जे डिजिटल पद्धतीने होणार आहे. तर डिजिटल शिक्षण वाढवण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात कोणती योजना जाहीर झाली आहे? तर महाराष्ट्रात शेतकरी कल्याण योजना ही जाहीर झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या भारतीय खेळाडूने अलीकडे सुवर्ण पदक जिंकले आहे? तर नीरज चोप्रा यांनी ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे. त्यांनी भालाफेक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या शहरात नवीन मेट्रो सुरू झाले आहे? तर मुंबई शहरात नवीन मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. ही सेवा वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नवीन मेट्रो लाईन सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, गुढीपाडवा हा सण कोणत्या राज्यात साजरा होतो? गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र राज्यात साजरा होतो मित्रांनो. हा मराठी नववर्षाचा प्रमुख सण आहे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या कंपनीने नवीन एआय तंत्रज्ञान सादर केले आहे? तर गुगल या कंपनीने नवीन एआय तंत्रज्ञान सादर केलेले आहे. एआय आधारित सेवा अधिक प्रगत करण्यासाठी नवीन फीचर्स आणलेले आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या देशात अलीकडे निवडणुका झाल्या? तर रशिया या देशात अलीकडे निवडणुका झालेल्या आहेत. तसेच राष्ट्रीय निवडणुका हे शांततेत पार पडल्या आहेत. प्रश्न क्रमांक 11, भारताने कोणत्या क्षेत्रात नवीन विक्रम केलेला आहे? तर भारताने अंतराळ संशोधन या क्षेत्रात नवीन विक्रम केलेला आहे. नवीन उपग्रह प्रक्षेपणद्वारे भारताने यश मिळवलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताची अंतराळ संस्था कोणती आहे? भारताची अंतराळ संस्था ही इस्रो आहे मित्रांनो. इस्रो उपग्रह प्रक्षेपण आणि अंतराळ संशोधन करते. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या क्षेत्रात स्टार्टअप इंडिया उपक्रम महत्त्वाचा आहे? तर उद्योग व नवोद्योग या क्षेत्रात स्टार्टअप इंडिया उपक्रम हा अतिमहत्त्वाचा आहे मित्रांनो. तसेच नवीन व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताची राजधानी कोणती आहे? तर भारताची राजधानी ही नवी दिल्ली आहे मित्रांनो. तसेच भारतातील राजकीय आणि प्रशासकीय केंद्र सुद्धा नवी दिल्ली आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? भारताचे सध्याचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी हे आहेत. ते 2014 पासून भारताचे पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 16, मेक इन इंडिया उपक्रमाचा उद्देश काय आहे? मेक इन इंडिया उपक्रमाचा उद्देश म्हणजे उत्पादन क्षेत्रात वाढवणे. देशात उत्पादन वाढून रोजगार निर्मिती करणे हा
उत्पादन क्षेत्र वाढवण्यासाठी मेक इन इंडिया उपक्रमाचा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे? प्रश्न क्रमांक 17. कोणत्या क्षेत्रात भारत जगात पुढे आहे? भारत हे आय-टी आणि सेवा क्षेत्रात जगात सगळ्यात पुढे आहे मित्रांनो. भारत आय-टी सेवांसाठी जगभरात ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 18. भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे एस-बी-आय. एस-बी-आय ही भारतातील सर्वात मोठी आणि सार्वजनिक बँक आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतातील चलन कोणते आहे? भारतातील चलन हे भारतीय रुपया आहे. भारतात अधिकृत चलन म्हणून रुपयाचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 20. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व मित्रांना व्हिडिओ शेअर करायचे आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता मानला जातो? भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे मित्रांनो. अधिकृत राष्ट्रीय खेळ नसला तरी पारंपरिकरित्या हॉकीला मान दिला जातो.